बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा, सुखाची समाधी हरिकथा माऊली, सुखाची समाधी हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिनली याची, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. तुका म्हणी बुडी बांधोणी दगड, तुका म्हणी बुडी बांधोणी दगड, तिथी काय कूड धावायाची, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार, कृपादाने कधीचा कृपादाने कधीचा, कृपादाने कधीचा, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला श्री गुणातीत एका, जयाचे निनामे तुटे जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु श्री एकनाथा. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून, स्थानाधिष्ठित श्री भगवान शंकर आहेत, भगवान दत्तात्रय महाराज आहेत, या सर्वांच्या चरणी विनम्र भावी अभिवादन करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा. आणि प्रस्तुत या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय परमार्थ करणाऱ्या मंडळींना सावधान करतात. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाचा विचार करायचा झाला तर या अभंगामध्ये एरवी प्रत्येक प्रकरणातील अभंग आहेत, प्रत्येक प्रकरणाचे अभंग आहेत, पण या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर महाराजांनी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी गाथेमध्ये सावधान केलेलं आहे, त्या सावधान केलेल्या ज्या ज्या जागा आहेत त्या जागेवरचा हा एक अभंग आहे. या अभंगामधून महाराज सावधान करतायत, ते किम निमित्तानं करतायत, काय प्रसंगानुरूप करतायत, या सर्वांचा उहापोह प्रस्तुती वेळेमध्ये आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, श्री संत
नगद नारायण महाराजांच्या कृपेने संपन्न होत असणारा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या स्थापनेनिमित्त नाम वर्धापना दिनानिमित्त संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 22 वर्षापासून संपन्न होत आहे. 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आणि या 22व्या वर्षामध्ये आजची ही असणारी कीर्तन सेवा परम आदरणीय पूजनीय बाबांच्या आज्ञेने मालकांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली. तसा कीर्तनकाराच्या यादीमध्ये मी तसा लहान आहे, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, पण मग पामराकडे काय म्हणून सेवा प्राप्त झाली ही देवालाच माहिती. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांच्या असणारा स्वभाव या आपल्या पाटोदा नगर श्री विठ्ठल नगर या विठ्ठल नगरामध्ये संपन्न होत असणारा हा सप्ताह बाबांचं जीवन आपण सगळेजण पाहतातच, पण अगदी सहज तपमूर्ती असणारे एरवी तपाच्या ठिकाणी फार मोठं दुरावे प्राप्त होतात समाजाला, पण संपूर्ण असणारा संस्थान परिसर तसंच संस्थानाशी जोडलेली गावं असतील, त्या गावातून आलेला सगळा असलेला समाज पाहिल्यानंतर सहज लक्षात येतं की बाबावरती आपलं किती प्रेम आहे. ते विठ्ठल 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 त्यामुळं या ठिकाणी सांगायचं झालं तर आपण एवढ्याच शब्दात सांगू की सध्या श्री संत नगद नारायण महाराजांच्या पूर्व परंपरेतील श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या वारीचा काळ आहे. उद्या देवगिरीची वारी, त्या वारीचा काळ या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतायत. त्यासोबतच आणखीन सांगायचं म्हणजे असं की सध्याचा काळ कुंभाचा आहे आणि कुंभाचा काळ असल्यामुळं स्वाभाविक कुठं नाहता येईल, कुठं आंघोळ करता येईल, तर त्याची असणारी एकमेव जागा म्हणजे श्री विठ्ठल नगर. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कथा त्रिवेणी संगम हे खऱ्या अर्थानं त्रिवेणी संगम आहे. मग आता तुम्हाला आणि आम्हाला नाही कुंभापर्यंत जाता येणार तर इथंच लाभ घ्यायला काय हरकत आहे. आणि तो कुंभ प्राप्त करून दिला ते असणारे परम आदरणीय पूजनीय बाबा यांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून, तसेच सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्या सर्व असणाऱ्या वारकरी मंडळींच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून कीर्तन सेवेकडे वळतो. मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि सुरुवातीला जी चाल झाली ती
बाकी त्यांच्या नाही लक्षात आलं असेल, पण ज्यांना आनंद घेता आला त्यांनी प्रत्येकानेच आनंद घेतला. मग तो कशाचा का असे ना. विठ्ठल 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 विठ्ठल. आता सगळ्यांचं झाल्यानंतर मी तुमच्याकडे एकदा वळतो. सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे. 5वा दिवस असताना आपल्याकडून मी काहीच मागणार नाही. फक्त भगवंताचं नाम संकीर्तन चालू असताना हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढीच एक अपेक्षा करतो. बरं, हात दुमडून घ्यायला थंडी राहिली नाही. त्यामुळे एकदा मनमोकळेपणाने भजन करूया. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आवाहन करतायत, सावधान करतायत. संत महात्म्याचा हा विशेष आहे. काय विशेष आहे वो? संतांचा हा विशेष आहे की ते पावलो पावली जीवाला सावध केल्याशिवाय राहत नाही. त्यांचा विशेषच आहे. काय काय विशेष आहे त्यांचा? सावध करणं. मग ते सावध करत असताना ते कधी कधी गोड बोलून सावध करतात, कधी कधी थोडंसं रागावून सावध करतात, आणि कधी कधी थोडंसं गंभीर होऊन सावध करतात. त्यालाच संतांनी जाग होणं हा शब्द वापरलेला आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, संतांचा विशेष काय हो? निजली या जागवीती निज पुरवुनी देत. निजली या जागवीती, जे झोपलेले आहेत त्यांना जाग करतात. हा संतांचा विशेष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्याही पेक्षा मला ज्या गोष्टीकडे एक लक्ष वेधायचं ते म्हणजे असं, यच्चे यावत मानवी जीवनामध्ये जर आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की खऱ्या अर्थाने जीवन जीवन ज्याला म्हणतात ते जीवन एकमेव आहे. कोणतं? की ज्या जीवनाला संतांचा परिस्पर्श झालेला आहे. या संपूर्ण भूतलावरती तुम्हाला जर कोणी विचारलं की खरं जगणं कोणतं आहे हो, तर कमीत कमी कीर्तन ऐकणाऱ्यांनी, गळ्यात माळा घातलेल्यांनी, जे थोडा फार का होईना परमार्थ करतात, त्यांनी डोळे झाकून हा शब्दाचा उच्चार करायचा आहे की जे संतांच्या सानिध्यात आले आहेत ते जीवन खऱ्या अर्थाने उत्तम आहे. तेच जीवन आहे. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे जीने भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे. तुका म्हणे जीने भले संत संघर्षणे. तुका म्हणे जीने भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे, भले संत संघर्षणे. तुका म्हणे जिने भले. कोणतं? ज्यांचे फॉरेनला शिकायला गेले ते, मग ज्यांना 5 अंकी पगार आहेत ते. 5 अंकी पगार समजतो ना? एकावर 5 शून्य, त्याच्या पुढं ते भले आहेत का? नाही. मग ज्यांचा 2-4 ताळाचा आहे ते जीवन भलं आहे का? नाही. भलं कोणतं आहे? तुकोबारायांच्या शब्दाचा ज्याचा स्पर्श झालेला आहे
त्याने डोळे झाकून म्हणावं, तुका म्हणे जिने भली संत संगष्टने. का हो, कधी तुम्ही असा विचार केलाय का काय की खरंच संत महात्म्याच्या जीवनामध्ये, संत महात्म्याचं जीवनामध्ये प्राप्ती होणं ही खरंच एवढी मोठी गोष्ट आहे का? खऱ्या अर्थाने आज जर विचार केला तर जे आक्रांतमय जीवन झालेलं आहे, जे बेफान जीवन झालेलं आहे, त्याला एकमेव कारण आहे की त्यांना संत जीवनाचा स्पर्श नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून खरंच मानावं लागतं, जे खऱ्या अर्थाने आज सुशिक्षित झालेत, सुशिक्षित नाही, जे संस्कारित सुशिक्षित झालेत, ते कधीच म्हणणार नाही की नुसत्या शिक्षणाने जीवनाचं चांगलं होतं म्हणून. का म्हणणार नाही? तर संत महात्म्याच्या द्वारा जे काही जीवनात प्राप्त होतं ते प्राप्त झाल्यानंतर म्हणावं लागतं की तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. आणि म्हणून जीवनामध्ये काही मिळवता आलं चांगली गोष्ट आहे, नाही मिळवता आलं खंत करायचं कारण नाही. जीवनामध्ये काही कमावता आलं चांगली गोष्ट आहे, नाही कमावता आलं खंत करायची नाही. जीवनामध्ये काही प्राप्त झालं आणि नाही प्राप्त झालं तरी खंत करायची नाही. अंतःकरणामध्ये एक पक्क गाठ मारून टाकायची की आपल्या जीवनामध्ये संत वचनाचं सानिध्य आलं, आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. हे का म्हणतोय मी, त्याचा पाठपुरावा करत करत चालतो. का हो, संतांची जीवनामध्ये संबंध येणं, संतांच्या वचनाचा संबंध येणं, याला एवढं महत्व काय? तर त्याचं एकमेव कारण आहे की आपली उद्धाराची गाडी धक्क्याला लागली. कुठंतरी संतांचा संबंध आला तर आपल्या जीवनाची गाडी उद्धाराला लागली. आज नाही तर उद्या आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा या संतांचा विशेष आहे. म्हणून वेळोवेळी म्हणावं लागतं की संतांची प्राप्ती होणं हे भाग्य आहे. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. संत पाय, ते जोडी संत पाय, हे दोन्ही अनुठवू माझा, दोन्ही अनुठवू माझा. ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, दोन्ही अनुठवू माझा, दुनिया लुटवू माझा. भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. म्हणून ती संतांची प्राप्ती होणं हेच एका भाग्य उदयाचं लक्षण आहे. म्हणून वेळोवेळी ते भाग्य जीवनामध्ये प्राप्त व्हावं. हे जसं प्राप्त व्हावं, हे जसं भाग्य आहे, तसंच एक गोष्ट मात्र आवर्जून सांगण्यासारखी आहे. तर ती म्हणजे अशी की संत प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये ते संत सुद्धा आपण त्यांच्या योग्यतेचं जीवनाची वाटचाल करावी. जसं संतांची प्राप्ती होणं हे जसं भाग्याची गोष्ट आहे, तशी संतांची जीवनामध्ये कधीही तुटी होऊ नये, अवकृपा होऊ नये. कारण जीवनामध्ये जर संतांकडून जर टाकल्या गेलं, संतांकडून जर धिक्कार जीवनामध्ये प्राप्त झाला,
विठ्ठल विठ्ठल हल विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर पाचर टाकायची म्हणल्यानंतर ते अगोदर आकार घ्यावा लागत होता. हाच पाचर अशी फिट बसते. त्यांनी टाकली ती, पण समजा आता अलीकडे लोखंडाची वखर आहे त्याच्यामुळे पाशीची गरज नाही पडत. असं काही असं काय हो प्रकार काही नाही. संतांच्याकडून जीवनामध्ये धिक्कार होऊ नये. संतांच्या धिक्कारे अमंगळ जिने संतांच्या धिक्कारे अमंगळ जिने विश्वशत्रुतेने सांडे परी संतांच्या धिक्कारी अमंगळजीने काही झालं तरी चालेल, पण संतांची अवकृपा जीवनामध्ये होऊच नये म्हणून वेळोवेळी प्रयत्न करावा. आपल्याला जर नाही संतांसोबत मेळ घालता आला तर आपलं तिथून बाजूला निघलेलं चांगलं. संत संगती न करावा वास, एखादा गुणदोष येईल अंगा, मग तया दोषा नाही परिहार, होय अपहार सुकृताचा. म्हणून सावधान. जसं संतांच्या सानिध्यात येणं हे जसं जीवनाचं भाग्य आहे, तसं संतांच्या सानिध्यात येऊन जर अवकृपा प्राप्त होत असेल तर ते दोषावं आहे. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर. जसं संतांची प्राप्ती ही उद्धाराला कारणीभूत आहे, संतांची प्राप्ती संतांची कृपा ही जसं उद्धाराला कारणीभूत आहे, तसंच संतांची अवकृपा ही उद्धारापासून दूर जाण्याचा कारणीभूत होते. म्हणून उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संतांची या. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. म्हणून एकमेव जीवन जर जगायचं असेल तर ते संतांच्या सहमतीने, संतांच्या कृपेने आणि जसं संत म्हणतील त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल घडावी. असं जर जीवन झालं रे झालं की त्यासारखं भाग्य जीवनामध्ये नाही. पण कधी कधी असं होतं. काय होतं? संतांचं सानिध्यही प्राप्त होतं, संतांची जवळीकही लाभते, संतांची कृपाही होते. पण एवढं सगळं होऊन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जसं पाहिजे तसं संतांचं ऐकता येत नाही. मग त्यावेळेस मात्र संत महात्मे सावधान करतात की अरे अरे परमार्थ करताय. प्रारंभिक अवस्थेमध्ये परमार्थ करणाऱ्या मंडळींना सहजगत्या ती संत मंडळी वेळोवेळी सावधान करतात. परमार्थ करत असताना काय उचित आहे, काय अनुचित आहे याचं जेव्हा योग्य प्रकारे ज्ञान होत नाही तेव्हा वेळोवेळी संत महात्मे सावधान करतात. तर त्याच सावधानते प्रकारातील हा असणारा अभंग. आणि या अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सावधान करतात. छंदाचे बहुता छंदाचे बहुता छंदाचे बहु असे बहु
बहुता छंदाचे बहु असे जन बहुता छंदाचे बहु असे जन बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांच्या संगे तुकोबाराय या अभंगामधून सावधानतेचा इशारा देतायत. बहुता छंदाचे बहु असे जन. पण का हो हे सावधान शब्द उच्चारण्याकरता नेमकं काय घडलं? कारण कायम सगळ्या अभंगाचा जर विचार केला तर सगळ्या अभंगामध्ये महाराज बोलत असताना कधी कधी देवाचं वर्णन करावं, कधी संतांचं वर्णन करावं, कधी कधी आपली आत्मस्थितीबद्दल बोलावं. पण हा अभंग जरा वेगळ्या भूमिकेतला आहे. हा अभंग समोरच्या असणाऱ्या पारमार्थिकांना सावध करणारा आहे. पण हे उद्गार निघण्या अगोदर मग मात्र महाराज हे थोडेसे व्यथित झालेले होते, नाराज झालेले होते. तुकोबाराय आणि नाराज होतात, कधी कधी उद्विग्न होतात. संत महात्मे जरी असले तरी संतांचा हा विशेष आहे की संत कधी कधी उद्विग्न होतात. त्यामध्ये तुकोबारायत असतील यात विशेष नाही, ज्ञानोबाराय सुद्धा कधी कधी उद्विग्न होतात. त्यांना सुद्धा सगळ्यात लहान असणाऱ्या मुक्ताबाईंनी सुद्धा म्हणावं लागतं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. होतात स्वाभाविक, संत महात्मे उद्विग्न होतात, नाराज होतात. पण या अभंगातून बोलत असताना तुकोबाराय सुद्धा एक दिवशी नाराज झाले. आता ते का झाले याकरता मला थोडाशी पार्श्वभूमी सांगावी लागेल. तुकोबारायांनी हा असणारा पारमार्थिक सावधानतेचा इशारा का दिला तर त्याकरता तुकोबाराय थोडेसे खिन्न झालेत, उदास झालेत, नाराज झालेत. ते का झाले त्याच्यापूर्वी एक घटना घडली. विठ्ठल विठ्ठल हा अभंग प्रासंगिक प्रकरणातील आहे. एक दिवशी एक व्यक्तीच्या संबंधाने घडलेला प्रकार तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपलं मन मोकळं केलं. कोणता प्रसंग येतो तुम्ही आता बराच वेळ लावला, एकदाच सांगूनच टाका नेमकं काय झालं ते. तुम्हाला सुद्धा वाटायला लागलं वेळ पुढे सरकती, आता काय घडलंय ते तर सांगा ना. प्रसंग असा घडला, आपल्या या असणाऱ्या बीड जिल्ह्यातीलच हा प्रसंग आहे. बीड जिल्ह्यातीलच असणारा एक धरणेकरी, एक ब्राह्मण धरणेकरीचा हा प्रसंग आहे. बऱ्याचशा जणांच्या कानावरचा देखील आहे. तो ब्राह्मण धरणेकरी बीडवरून निघाला, पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्याची एक जीवनामध्ये इच्छा होती की मला आपल्यासारखीच इच्छा होती. काय? मला विद्वान व्हायचंय आणि धनवान व्हायचंय. मला विद्वानही व्हायचंय आणि धनवानही व्हायचं. आता विद्वान का व्हायचं हे काही सांगायची किंवा प्रश्न विचारणं चुकीचं. विद्वान का व्हायचं? व्हायचंय. जगामध्ये कोणाला मान आहे? कोणाला मान आहे? विद्वानाला.
दुसरं त्याच्या मनामध्ये आणखीन एक इच्छा होती की मला धनवानही व्हायचंय, विद्वानही व्हायचंय आणि धनवानही व्हायचंय. अशा दोनही इच्छा अंतःकरणामध्ये घेऊन त्याला असं वाटलं की आता इथं तिथं जावं, प्रसाद घ्यावा आणि मग काम व्हावं. याच्यापेक्षा मोठा मोर्चा वळवला, डायरेक्ट पंढरपूरला गेला, नवस केला. आता पंढरपूरला जाऊन नवस का करतात हे काही इथं सांगायची जागा नाही. पंढरपूरला करतात ना, बरेच जण नवस करतात. तर असाच त्याने नवस केला की मला विद्वान व्हायचंय, धनवानही व्हायचंय, मला संपत्ती मिळवायची, ज्ञानही मिळवायचे. आता हे का मिळवावं वाटतं हे व्यवहारात सांगायची गोष्ट आहे का? धनवान कोणालाही व्हावं वाटतं, वाटतं की नाही वाटत? वाटतं का? त्यांनी सुद्धा हातवर करून होकारच दिला. धनवानही व्हावं वाटतं, विद्वानही. का व्हावं वाटतं? मान आहे, सुख आहे त्या मान्यतेचं. ती इच्छा घेऊन तो पंढरपूरला गेला. पंढरपूरहून त्याला भगवान परमात्म्याने थोडंसं काही अन्नत्याग करून उपोषण केलं, धरणं धरलं. देवाने त्याला दृष्टांत दिला की आळंदीला जा, म्हणून तो तिथून निघाला आणि आळंदीला गेला. आळंदीला गेल्यानंतर काय झालं, त्याने पुन्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आजच्या 400 वर्षापूर्वी ज्ञानोबा समाधिस्थ झाल्यानंतर 300 वर्षानंतरचा हा प्रसंग आहे. तो ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये जाऊन बसला. आता आजच्या 400 वर्षापूर्वीचा काळ, निबिड असणारा अरण्य, छोटासा सभामंडप, तिथं ध्यान धरलं. आणि ध्यान धरल्यानंतर 7 दिवस झाले. घरून निघला, पंढरपूरला गेला, 7 दिवस झाले. तिथून निघला, 10 दिवसाची परतीची वारी केली, आळंदीत आला. आळंदीत आल्यानंतर पुन्हा 7 दिवसाचं धरणं धरल्यानंतर मग त्याला ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला, बाळ डोळे उघड, बाळ डोळे उघड. तुला जी इच्छा आहे, काय धनवानही व्हायचंय, विद्वानही व्हायचंय, तर ही इच्छा तुझी पूर्ण करायची असेल तर तू इथं थांबण्यापेक्षा देहूला आमचं एक शाखा आहे. कोण आहे त्या शाखेचे मालक? जगद्गुरु तुकोबाराय. ते विद्यमान आहेत, ते तिथं आहेत. तू असं कर, तिथं जा. मग हा ब्राह्मण विचार करू लागला, आपण बीडातून निघालो, पंढरीला गेलो, पंढरीत थांबलो, पंढरीवरून निघालो आणि आता आळंदीला आलो. पंढरपूरला देवाने दृष्टांत दिला, धनवान आणि विद्वान नाही केलं बरं. आळंदीला पाठवलं आणि आळंदीत आल्यानंतर सुद्धा आळंदीत त्याला सांगितलं की इथं धरणं धर. धरणं धरल्यानंतर ज्ञानोबारायांनी सांगितलं इथून देहूला जा. त्याचं थोडंसं मन चुकचुकायला लागलं, आता काम होईल का नाही, म्हणून तो तिथून निघाला आणि देहूला आला. 400 वर्षापूर्वीचा काळ. जगद्गुरु तुकोबाराय विद्यमान, सदेह विद्यमान देहूमध्ये असतानाचा तो काळ. आता तुकोबारायांचा तो काळ आणि आजचा काळ फार फरक आहे. तो जर आताच्या काळात आला असता आणि इथं येऊन जर त्याने विचारलं असतं की मला तुकोबारायाकडे जायचं, तर इथून काही जणांनी गाडी करून दिली असते. देतान का नाही, का घेऊ माग मी माझे शब्द? मला माहिती आहे तुम्ही पटकन गाडी करून देतान, का तुकोबारायांचा मोठेपणा माहिती आहे. पण त्यावेळेस तो जेव्हा तुकोबारायांच्या त्या देहू नगरीमध्ये गेला, कोणीही सहज अवहेलना करणारे ती मंडळी, तर साधूंच्या सोबत राहणारे काय सगळेच आदर करतात असं थोडीच आहे. अनादर करणारे कोणी विचारलं, त्याने विचारलं की मला तुकाराम महाराज नावाच्या सद्गृहस्थांकडे जायचंय. ते म्हणले त्यांच्याकडं. कशाला? ते म्हणले मला विद्वान आणि धनवान व्हायचंय. ते म्हणले तुला पत्ता चुकीचं सांगितलं काय? तेवढंच ठिकाण सांगितलं, दुसरं नाही सांगितलं. ते म्हणले नाही. आता बाकीच्यांना काय माहिती याचं महात्म्य, याला ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय. जा म्हणून सांगितल्यानंतर तो गृहस्थ तुकोबारायांच्या दरवाजामध्ये गेला, हाक मारली, महाराज आहेत का? महाराज आहेत का म्हटल्यानंतर आतून गोड आवाज आला, असं
नाही, गोड आवाज नाही, खणखणीत आवाज आला तिकडून. नाही येई ददे गेलेत भंडाऱ्यावर. भंडाऱ्यावर नाही, भंडारा डोंगरावर. विठ्ठला 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 विठ्ठला. आई साहेब जिजाबाईंचा आवाज आल्यानंतर त्याला वाटलं घरामध्ये थांबण्यापेक्षा डोंगरावरती गेलेले आहेत, म्हणून तो डोंगराचा पत्ता विचारत गेला आणि तुकोबारायांच्या समोर डोंगरावरती जाऊन उपस्थित झाला आणि तुकोबाराया समोर आपलं सगळं गारानं सांगितलं. कोणतं? गावापासून तुमच्यापर्यंतच सगळं सांगितल्यानंतर मग मात्र त्याने हे सांगितल्याबरोबर तुकोबारायांनी सगळं ऐकलं आणि मग तुकोबाराय प्रार्थना करू लागले. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हास मज पामरा हे काय थोरपण. का बरं मला एवढा मोठेपणा देता माऊली. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवाचा मी काज कैवारी. देवा मी एवढा सामान्य असताना मला हा मोठेपणा का देता. ज्ञानोबारायांच्या समोर सुद्धा प्रार्थना केली. तुका म्हणे नेने युक्तीची तिथे खोली म्हणून ठेविली पायी डोई प्रार्थना केली. तेवढ्यात ज्ञानोबारायांचा कार्यक्रम कसा असतो जरा विशेष. त्याला तिथं पाठवलं तसं ज्ञानोबारायांनी सुद्धा सगळी व्यवस्था करून ठेवली होती. तसं तुकोबारायांकडे त्याला देण्यासाठी धन म्हणून काहीच नव्हतं. विद्वत्ता म्हणून सगळं जरी उपलब्ध असलं तरी धन म्हणून काही नव्हतं. ज्ञानोबारायांनी त्यावेळेस एक योजना केली. गुजरातच्या एका सावकाराने ज्ञानोबारायांच्या समाधीवरती नवस केल्यानंतर त्याने सांगितलं की मी 1,00,000 सुवर्ण मुद्रा वाहील. त्या 1,00,000 सुवर्ण मुद्रा कशा आणायच्या तर म्हणून त्याने त्या नारळात भरून आणल्या. पण त्याला येता येताच ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला, तू इकडं नको येऊ, देहूला जाऊन तुकोबारायांकडे देऊन टाक. म्हणजे परस्परम समर्पयामी असा कार्यक्रम ज्ञानोबारायांनी केला. तो नारळ 1,00,000 सुवर्ण मुद्रांनी भरलेला, सोन्याच्या. आताचा काय भाव आहे काय नाही त्याचा हिशोब नाही. त्या असणाऱ्या सुवर्ण मुद्रा सगळ्या त्या नारळामध्ये भरलेल्या. वरून तो नारळ बंद केलेला. का केलेला? आता त्यावेळेच्या काही चोऱ्या माऱ्याच्या घटना म्हणून. तो नारळ त्याने तुकोबारायांच्या समोर ठेवला, दर्शन घेतलं आणि निघून गेला. तो निघून गेला सावकार आणि हा असणारा धरणेकरी आला. त्याने तुकोबारायांच्या समोर हात जोडले आणि हा सगळा प्रकार सांगितला. हा प्रकार सांगितल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं ज्ञानोबाराय काही आपल्याला शांत बसवायच्या तयारीत नाही. ज्ञानोबारायांची प्रार्थना केली आणि त्यानंतर तो नारळ पाहिला. तुकोबारायांच्या लक्षात आला हा नारळ याला देण्याकरता आणलेला आहे. म्हणून तुकोबारायांनी, तुला विद्वान व्हायचंय ना, एक कागद हातामध्ये घेतला. लक्ष देऊन ऐका. त्या कागदावरती 11 अभंग लिहिले. किती? 11 अभंग. नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्रवत करी हेची एक, देवाची आचाडी आळवावी देवा, ओस देह भावा पाडून या, साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास शेकीन चुकती, गोविंद गोविंद मना लागली छंद, गेया पोषण ब्रह्म आदी करून असणारे सगळे ते 11 अभंग लिहून काढले. किती? 11. त्या कागदाची घडी केली. तो कागद, पाकिट नाही, कागद आणि नारळ हे दोन्ही एकत्र केले आणि त्याच्या हातात दिलं. विचार करा, बीड पासून आता आपल्याच भागातून निघाला म्हणून इथून निघाला, पंढरपूरला गेला, पंढरपूरला काळ गेला, तिथं 7-8 दिवस, आळंदीत काळ गेला 7-8 दिवस. काय तर म्हणे विद्वान व्हायचं आणि धनवान व्हायचं. ते घेऊन तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर तुकोबारायांच्या समोर प्रार्थना केली. तुकोबारायांनी काय दिलं? नारळ.
वरून पाहिलं त्याने, कशाला हे कागद दिलाय, त्याच्यावरती लिहिलंय. बरं ते त्यावेळेसच्या भाषेत लिहिलेलं होतं, आताच्या भाषेत लिहिलेलं असतं तर पटापटा वाचून तरी घेतलं असतं त्याने. त्या असणाऱ्या प्राकृत मराठीमध्ये लिहिलेलं ते मोडी लिपीतलं असेल, लक्षात नाही येणारं अखंड एकसंध अक्षर असणारे ते. त्याने तो कागद पाहिला तर नाहीच, पण तिथून उठला आणि उठून चालता चालता विचार करू लागला, कशा करता. तिथून निघाला आणि चालता चालता ते असणारे 11 अभंगाचा कागद आणि नारळ फेकून दिला. हे सगळं कोणी पाहिलं? तुकोबारायांनी पाहिलं. आणि तुकोबारायांनी पाहिल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबाराय महाराज हा विचार करतायत, काय नव्हतं प्राप्त झालं याला? काय नव्हतं प्राप्त झालं? संत प्राप्त नव्हते, साधन प्राप्त नव्हतं, सगळं काही प्राप्त झालेलं असताना सुद्धा याची अशी अवहेलना झाल्यानंतर मग मात्र महाराज नाराज झाले. आणि नाराज झाल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबाराय तिथं काही जण असे समोर बसलेले होते, असे त्यांच्याकडे बघून म्हणू लागले, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे विठ्ठला विठ्ठला. बहुता छंदाचे, ऐका इथं, बहुता छंदाचे बहु असे जन, इथं अनेक छंदाचे अनेक लोक आहेत. नये वाटू मन त्यांच्या संगे. तुकोबारायांना असं नाराज बघून बरेचसे पारमार्थिक विचारतायत, महाराज का नाराज आहात? तुकोबारायांनी कारण सांगितले, हे कारण, बहुता छंदाचे, संपूर्ण या असणाऱ्या समाजाचा जर विचार केला तर तुकोबारायांनी फक्त काही शब्दामध्ये त्याची विभागणी करून टाकली. कसा आहे व समाज? बहुता छंदाचे बहु असे जन. इथं एका छंदाचे एक नाही, इथं एका छंदाचे एक नाहीत, अनेक छंदाचे एक नाहीत, अनेक छंदाचे, एका छंदाचे अनेक नाहीत, तर अनेक छंदाचे अनेक लोक आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. पावलो पावली आपल्याला अनुभव येतो की समाज असणारा कसा आहे. इथं एका छंदाचा एक नाही, अनेक छंद अनेक जीवांना आहेत. आता काय काय छंद आहेत याचं जर लिस्ट काढायची झाली तर मला नाही वाटत 9च्या आत आवरण म्हणून. कशाची? छंदाची. छंद म्हणजे काय आहे? छंद कशाला म्हणतात? आता शाळेमध्ये छंद शिकवतात, गोड छंद असावेत. कशाचे छंद असतात तो? तर ते शाळेत शिकवले जाते. चित्राचा छंद, नाण्याचा छंद, चित्र जमा करण्याचा छंद. तुकोबारांनी ते छंद नाही सांगितले. छंद म्हणजे काय? छंद शब्दाचा अर्थ आहे, छंद म्हणजे स्वभाव, छंद म्हणजे आवड, छंद म्हणजे नाद, छंद म्हणजे वेड, छंद म्हणजे गावाकडचा अर्थ सांगायचा झाला तर त्या छंदाचा अर्थ तऱ्हा. तऱ्हा. आणखीन गावाकडचा एक शब्द अर्थ सांगू का? छंद म्हणजे खोड. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता हे शब्द तुम्ही त्या ठिकाणी बसून पहा, मग तुमच्या लक्षात येईल. इथं अनेक नादाचे अनेक लोक आहेत, इथं अनेक तऱ्हाचे अनेक लोक आहेत, इथं अनेक खोडीचे अनेक लोक आहेत. आता काय काय खोडी आहेत? काय खोडी आहेत? महत्वाची असणारी खोड म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्याची खोड.
दुसऱ्यांना त्रास देण्याची खोड. मग ती कोणाकडे नाही, सगळ्याकडे आहे. दाट परमार्थ करणाऱ्याकडे सुद्धा ती खोड असते. काही जणाला खोड असते. कशाची खोड असते? काहीच नाही, विनाकारण काहीच चालू असताना जर दुसऱ्याला त्रास कसा होईल, कारण त्यांना दुसऱ्यांना त्रास झाला की समाधान प्राप्त होत. मग हे काय म्हणजे बिगर माळकऱ्याचं नाहीये, माळकऱ्यातला प्रकार आहे. काही जणांना असं वाटतं की आपल्याला फक्त दिवस रात्र दुसऱ्यांना जिरवता आली पाहिजे. काही जणांना असं वाटतं की मी काय कमी आहे का, मला मोजा ना तुम्ही. असं दुसऱ्यांच्या वरती वरचढ करण्याची एक खोड असते. इथं एक तुम्हाला सांगू, इथं समाजाला खोड आहे, इथं सगळ्या असणाऱ्या जनतेला खोड आहे, जनतेला छंद आहे. तसंच इथल्या जर छंदाचा विचार करायचा झाला तर खूप लांबपर्यंत तो छंद जातो. कुठपर्यंत जातो सांगतो. विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. जसा सगळ्या असणाऱ्या समाजाला ही छंद आहे, नाम स्वभाव आहे. कशाचा? त्यांना एकच करीत राहायला आवडत, एकच परमार्थ, एकच सप्ताह, एकच संकीर्तन नाही आवडत. त्यांना जर नवीन काही एखादी बैठक सुरू झाली, त्यांना वाटतं तिकडं चक्कर मारून येऊ, तिथं जाऊन नुसतं डोळे लावून बसायचं म्हणतात. काय अडचण आहे? काही जणाला असं वाटतं इथं नुसतंच बसून टाळ्या वाजावं लागतात, हरिकीर्तन करावं लागतं. तिकडं काही नवीन प्रकार असला तर तोही प्रयत्न करून पाहतात. तर सांगायचा भाव असा की तुकोबाराय म्हणतात, अनेक बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांच्या संगे. त्यांच्या सोबत आपल्या मनाला जाऊ देऊ नये. पण एक सामान्य शंका आहे. काय? जसं इथं सगळ्यांना सगळ्या प्रकारचे छंद आहेत, सगळ्यांना सगळ्या प्रकारचे नाद आहेत, तर इथं काही जणांना भजन करण्याचाही नाद आहे. मग त्यांच्यासोबत आपल्या मनाला जाऊ द्यावं की नाही जाऊ द्यावं? छंद सगळ्यांना आहेत, सगळ्यांना नाद आहेत, सगळ्यांना सवय आहेत, सगळ्यांचे स्वभाव आहेत. मग सगळ्यासोबत आपल्या मनाला जाऊ द्यावं का? काही जणांना भजनाचा नाद आहे, काही जणांना भजनाची आवड आहे, भजनाचा छंद आहे. मग या संबंधाने जर विचार करायचा झाला तर संपूर्ण जगतामध्ये जसा आपल्याला तुम्हाला आम्हाला छंद आहे, तसंच जनांना छंद आहे, सज्जनांना छंद आहे, आणि तसंच जनार्दनालाही छंद आहे. विठ्ठला विठ्ठल. तुम्हाला काय वाटलं आपल्यालाच सवयी असतात आणि साधू सज्जनाला सवयी नसतात का? त्यांनाही छंद असतात. आपल्याला छंद आहे कशाचा? दुसऱ्यांना त्रास द्यायचा. तसंच साधू सज्जनांना सुद्धा छंद आहे. त्यांना कशाचा छंद असतो? गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद. मना लागलिया छंद कोणता? भगवंताच्या नामाचा. तो देखील साधूंना छंद आहे. तुम्हाला आम्हाला असणारा छंद वेगळा आहे, पण साधू संतांना असणारा छंद तो वेगळा आहे. साधू संतांना कोणता छंद आहे हो? छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा. शुचिरभूत
सदावाचा छंद हरीच्या नामांचा या संतांना, साधूला, भक्ताला कशाचा छंद आहे? भगवंताच्या नामाचा छंद आहे, भगवंताच्या नामाची सवय आहे, भगवंताच्या नामाची आवड आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभा, येणे सोसे मन. त्यांना देखील छंद आहे. आणि जसा तुम्हाला आम्हाला छंद आहे, संतांना छंद आहे, तसाच देवालाही छंद आहे, नामदेवालाही आवड आहे. देवाला सुद्धा वेड आहे. कशाचं वेड आहे हो देवाला? देवालाही छंद आहे. कोणाचा छंद आहे? देवाला भक्ताचा छंद आहे. देवाला भक्ताशिवाय दुसरं काहीच आवडत नाही, असा त्याला छंद आहे. ते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी नाही. देवाला भक्ताशिवाय आवडत नाही. देवा भक्त जीवाहुनी आवडती. सकळ ही प्रीती त्यांचे ठाई, त्यांचा हा अंकित सर्व भावे हरी. देवालाही छंद आहे. कशाचा छंद आहे? मग तुम्ही विचार करा. देवालाही छंद आहे, साधू संतांनाही छंद आहे, आणि तुमचे आमचे तर छंद न्यारे न्यारे छंद आहेत. मग तुकोबाराय मात्र सांगतात, इथं सगळ्यांना जरी छंद असले तरी सुद्धा सावधान राहा. बहुता छंदाचे बहु असे. कोणता छंद? तर तो म्हणजे असलेल्या साधनाविषयी संशय निर्माण करणारा. हा एक प्रकारचा जो छंद आहे, तो छंद बऱ्याचशा जणांकडे आहे. असलेल्या साधनाविषयी अविश्वास निर्माण करणं हा एक छंद आहे. काय कसा असतो अविश्वास? सांगतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. असलेल्या साधनाविषयी, प्राप्त असलेल्या साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाविषयी जर आपल्या अंतःकरणात संशय असेल, अविश्वास असेल, तर त्याच्यापासून तुम्ही सावध राहा. त्याच्या ठिकाणी मन जाऊ देऊ नका. हा या तुकोबारायांच्या अभंगातून आशय आहे. बहुता छंदाचे बहु असे जन. देवाचा छंद तो वेगळा आहे, साधू संतांचा छंद तो वेगळा आहे. त्याच्या ठिकाणी मन गेलं तर चांगलं आहे, पण हे जे अविश्वासी व्यक्ती आहेत, अविश्वासी जीव आहेत, त्यांच्या ठिकाणी आपलं मन जाऊ देऊ नये. त्याकरता काय करावं? अभंगाच्या दुसऱ्या करावे जतन आपुला विश्वास, करावे जतन आपुला विश्वास, करावे जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास.
जतन आपुला विश्वास अंगाला रस आवडीचा. तुकोबारायची सावधानता सांगतायत की या असणाऱ्या जनांपासून आपल्या मनाला जरा जपून ठेवा. का? कारण ते चालता चालता सांगतील काय झालं, इतके दिवस वारी करून काय झालं, झालं का सोयीचं, लागलं का पाणी, जळाला का नाही ऊस, ऊस नसन ना इकडं हाय थोडा असं, कपाशी, मग सोयाबीन, उतारा निघाला का सोयाबीनचा. आणि चांगलं भजन करते ना हो, त्याला फक्त एवढंच सांगावं आमच्या भजनाचं फळ सोयाबीनचा उतारा नाही, मग देव हाताला येईल हे फल आहे आमचं. विठ्ठल 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 विठ्ठल. असलेल्या परमार्थाचं फल हे काही सांसारिक वस्तू प्राप्त होणं हे या परमार्थाचं फल नाही, तर परमात्मा हाताला येणं हे या परमार्थाचं फल आहे. आणि म्हणून करावा जतन आपुला विश्वास. आपल्याला जेवढा विश्वास प्राप्त झालेला आहे तो सांभाळा रे, असा स्पष्ट निर्देश तुकोबाराय करतात. का? कारण हा परमार्थाचा मार्ग सगळा काही जो उभा आहे तो फक्त विश्वासावरती उभा आहे. विश्वास नसला, नाम श्रद्धा, नाम भाव, नाम प्रेम, हे जेवढं काही प्राप्त झालं ना ते मोठ्या शक्तीने जतन करा. जतन करावा जतन आपुला विश्वास अंगाला रस आवडीचा. जेवढं काही प्रेम आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं तेवढं जतन करा. गुरुवर्य बाबांचं एक मोठं गोड वाक्य, ते नक्की सांगण्याची जागा आहे. भले आता तो अधिकार आमचा निश्चितच नाही, पण सांगण्यासारखी जागा मात्र नक्की आहे. मुळात परमार्थामध्ये निष्ठावंतांची गरज आहे, विश्वासूंची गरज आहे. परमार्थामध्ये श्रीमंत नसला तरी चालेल, विश्वासू पाहिजे. परमार्थामध्ये विद्वान असला आणि नसला चालेल, पण विश्वासू पाहिजे. परमार्थामध्ये श्रीमंत नसला चालेल, विद्वान नसला चालेल. गुरुवर्य बाबांच्या मुखातलं वाक्य सांगू, एखादा चांगला बोलका पोपट कीर्तनकार नसला चालेल, पण विश्वासू. विश्वासी तो करी स्वामी वरी सता, सकळ भोगिता होया जाते, सकळ भोगिता होया जाते. विश्वासी तो करी स्वामी वरी सता, सकळ भोगिता होया जाते, सकळ भोगिता होया जाते. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. तो असणारा विश्वासू तो त्या स्वामीवरती नाम परमात्म्यावरती सत्ता करतो. म्हणून विश्वासू पाहिजे. तिथं कीर्तनकार नसला तरी चालेल, श्रीमंत नसला तरी चालेल, तिथं विद्वान नसला तरी चालेल, आणि तिथं कलाकार नसला तरी चालेल, पण विश्वासू असावा. आणि मग जर याच्या सोबत असेल तर मग सोने पे सुहागा. जर विद्वान असेल आणि विश्वासू असेल तर कौतुक करावं.
तो जर श्रीमंत असला आणि विश्वासू असला तर कौतुक करावं, तो जर कीर्तनकार असला आणि निष्ठावंत असला कौतुक करावं, आणि तो जर कलाकार असला आणि निष्ठावंत असला तर टाळ्या वाजवाव्यात. विठ्ठला विठ्ठला कारण हा परमार्थ जो उभा आहे तो भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ती वास पुढती सोस सेवेचाची. इथं फक्त विश्वासाला फळ आहे. अश्रद्धया उत्तम, कोणी जर अश्रद्धेनं इथं काहीही केलं त्याला फल प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अश्रद्धया उत्तम दत्तम तपस्तप्तम कृतंजयत असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रत्यनो इह. अरे अश्रद्धेनं इथं काहीही केलं इथं फल प्राप्त होणार नाही, नंतरचं काय येऊन बसला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. जर श्रद्धा नसेल तर, विश्वास नसला तर, अविश्वासियाचे शरीर सुतकी, विटाळ पातकी भेदव आहे, काय त्याचा वेल जाईल मांडवा. तुकोबारायांनी प्रश्न विचारला, अरे काय त्याचा वेल मांडवार जाणार आहे का? मग इथंच फिरन त्यो घराघरा फुरं लागायचे नाही, काहीच होणार नाही. कस काय? एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल नाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला दृष्टांत आहे. विश्वास असेल तर काय होतं आणि विश्वास नसला तर काय होतं. नाथ महाराजांच्या वाड्या शेजारीच राहणारा एक जण नाथ महाराजांच्या सायंकाळच्या प्रवचनाकरता, भावार्थ रामायणाच्या प्रवचनाकरता सगळं पैठण उलथायचं. कुठं? नाथ महाराजाच्या वाड्यावरती. सगळेजण यायचे आणि सांगायचे, आहा काय गोड नाथ सांगतात, काय गोड सांगतात, काय गोड सांगतात. असं प्रत्येकाने म्हणावं. कोणी सांगावं की मला आज डोळे झाकून ऐकत असताना प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आता नाथ महाराज सांगायला लागले. अहो आमच्यासारखे सांगायला लागल्यानंतर लोक डोलत येतं, नाथ महाराज सांगायला लागल्यानंतर काही साधी गोष्ट आहे का? नाथ महाराज सांगतायत, भावार्थ रामायण सांगतायत. कधी कोणी म्हणावं की मला हनुमंतरायाचं दर्शन झालं. तिथं नाथ महाराजाच्या वाड्याला लागून एक जण होता राहायला. तो तिथं शेजारी असणारा, पण नाथ महाराजांचं काही ते ऐकायला तर येतच नव्हता. पण कोणी जर बोलायला लागलं तिथे निघून जायचं. शेजारीच राहायला. हे असं कुठं असतं का? काही सांगतेत म्हणले ते. एक दिवशीचा प्रसंग. काय घडलं हो ऐका. नाथ महाराजांच्या शेजारी राहायला होता, अविश्वासी होता, पण जीवनामध्ये काहीतरी तप होतं म्हणून नाथ महाराजांनी एक त्याला चमत्कार करून दिला. काय दिला? पहाटे एक दिवशी नाथ महाराजांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली. हातामध्ये ती असणारी दौत कागद घेऊन लिहायला सुरुवात केली. लंका कांडातला प्रसंग असेल तो प्रसंग नाथ महाराजांनी, काही मधला प्रसंग असेल किष्किंधा कांडातील, तो प्रसंग लिहिण्याकरता नाथ महाराजांनी कागद हातात घेतला आणि लिहायला सुरुवात केली. काय घडलं होतं? काही नाही. हनुमंतरायांनी उड्डाण केलं आणि उड्डाण केलं सांगण्याकरता नाथ महाराजांनी फक्त ओवीचं सुरुवात लिहिली. करोनी हनुमंते उड्डाण, एवढे शब्द लिहिले. आणि त्या असणाऱ्या शेजारच्या गृहस्थ चौकाचा वाडा, त्या वाड्यामध्ये पहाटेची वेळ, अंधार पडलेला, धापकन आवाज झाला. तो उठून बसला आणि पाहायला लागला. चौकाचा वाडा, मध्यभागी नाथ महाराज आडवे पडलेले, बेशुद्ध अवस्थेमध्ये, हातामध्ये दौत, एका हातामध्ये कागद. जवळ जाऊन नाथ महाराजांना स्पर्श केला. नाथ महाराजाचं अंग एकदम थरथर थरथर कापतंय. अंगावरती घाम आलेला, अष्टसात्विक भाव दिसतायत. नाथ महाराजांना सावध केलं, उठवलं. नाथ महाराजांनी आजूबाजूला पाहिलं. काय आहे? काही नाही म्हटले, तुम्ही माझ्या घरी आले. नाथ महाराजांनी पुन्हा एकदा स्मित केलं, हसले आणि पुन्हा कागदाकडे बघू लागले.
काय लिहिलं होतं त्याच्यात? करोनी हनुमंते उड्डाण. त्याने तो कागद घेतला आणि वाचला. करोनी हनुमंते उड्डाण. अहो म्हटले ज्या नाथ महाराजांनी फक्त एकच तुकडा लिहिला तर हनुमंतरायासोबत उडायला निघालेत. मी इतके दिवस झाले शेजारी आहे, मला एक कणाचा सुद्धा त्यांचा अनुभव येईना. नाथ महाराजांचे त्यांनी पाय धरले. नाथ महाराज मानावं लागेल तुम्हाला, तुम्ही एका ओवी सोबत हनुमंतरायासोबत उड्डाण करू लागले. तिथपासून तो भक्त नाथ महाराजांचा झाला. असं विश्वास नसेल तर इतक्या दिवसाचा असणारा नाथ महाराजांचं भावार्थ रामायण त्याला ऐकायला भेटलं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, कधी काळ निघून जाईल सांगता येत नाही, करावा जतन आपुला विश्वास. अंगाला रस आवडीचा महाराज, आम्ही तो विश्वास जतन करायचा, पण कशाविषयी जतन करायचा आहे? अभंगाच्या सुखाची समाधी हरी कथा माऊली. 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 प्रांतीची सावली शिसनयाची. विश्रांतीची सावली शिसनयाची. करावा जतन आपुला विश्वास. करावा जतन आपुला विश्वास. विश्रांती सावली शिसनयाची. विश्रांती सावली शिसनयाची. करावा सुखाची समाधी हरी कथा माऊली. विश्रांती सावली शिसनयाची. विश्रांती सावली शिसनयाची. विश्रांती सावली सुखाची समाधी हरिकथा माऊली. विश्रांती सावली शिनलियांची. या संसारामध्ये जो विश्वास जतन केलेला आहे तो कशाविषयी जतन करावा? तर हरिकथेविषयी. हरिकथा नाम कीर्तन, हरिकथा नाम भगवन नाम संकीर्तन, या असणाऱ्या भगवन नाम संकीर्तनाविषयी, या हरिकथेविषयी विश्वास जतन करावा. कारण हीच कथा आहे की ज्या कथेने भगवान परमात्मा प्रल्हादाने समोर उपस्थित केला, तो याच कथेने ध्रुव बाळाने भगवान परमात्म्याला आपल्या समोर प्रगट केलं. याच कथेने नामदेव महाराजांनी देवाला आपलंसं केलं. आणि हीच कथा आहे की जी शिनल्यानंतर समाधान प्राप्त करून देणारी आहे. विश्रांती सावली शिनलियाची. म्हणले आम्ही शिनलोच नाही या आपल्याला वाटतं, पण एकदा कथेसोबत आल्यानंतर लक्षात येतं आपण खरंच शिनलोय. जे कष्टले संसार शिणी, या संसारामध्ये शिनल्यानंतर समाधानाची सावली देणारी ही हरिकथा आहे. आणि अशी असणारी ती माऊली आहे. या उपरही कोणी जर सांगायला लागलं, कशा करता ऐकताय, कशाला नादी लागलेत, असं जर कोणी सांगायला लागलं तर त्या बाबतीत सावध व्हा. कारण त्यांना सांगण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण त्यांनी ठरवलेलंच आहे काय, की आपलं वाटोळं करून घ्यावं,
आपण परमार्थ न करावा, असलेल्या परमार्थावरती अविश्वास दाखवावा, असं जे कोणी ठरवलेलं आहे त्यांच्या बाबतीत एकच धोरण ठेवा, ते धोरण अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे पुढे बांधून दगड तेथे कोण कोड धावयाचे. तुका म्हणे पुढे बांधून दगड तेथे कोण कोड धावयाचे. करावा जतन आपला विश्वास, करावा जतन आपला विश्वास. तिथे काय बोलायचे आपला विश्वास, करावा जतन आपला विश्वास. तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोड धावायाचे. करावा जतन आपला विश्वास, अंगाला रस आवडीचा. जर एखाद्याने ठरवलंच काय की आपण मुंडक्यावरच जायचं, मग काय करा, तिथे काय कोड धावायचे. कशा करता त्यांच्या मागं पाळता, द्या सोडून. म्हणून बहुता छंदाचे बहु असे जन, नाही वाटू मन त्यांच्या संग. करावा जतन आपला विश्वास, आपला विश्वास दृढ करा, जतन करा. एखादा अविश्वासी असेल, द्या सोडून त्याला, नका विचार करू त्याचा. असंच तुकोबारायांनी त्या साधकांना सांगितल्यानंतर त्या नारळ कागदाचं काय झालं. बऱ्याच जणांच्या डोक्यावरती तेवढं ते ओझ आहे की नेमकं ते कागद नारळ आणखीन आहेत का, कुठं नेमकं काय झालं त्याचं, त्याची काळजी करू नका, ते सांगून जाणार आहे. नाही तर बरेच जण विचारतात मग ते काय झालं त्याचं. ऐका, महाराजांनी ते पाहिल्यानंतर तिथंच एक कोंडिबा नावाचा एक असणारा ब्राह्मण, तो तुकोबारायांच्या दर्शनाला नित्यानं यायचा, फार श्रद्धा. तो तिथं दर्शनाला आला. महाराजांनी कोणीतरी ते कागद नारळ उचलून आणून दिलं. महाराजांनी सांगितलं, कोंडिबा हे घ्या. त्याने ते घेतलं, महाराजांचा प्रसाद समजून. आता अफाट श्रद्धा तुकोबारायावरती असल्यानंतर त्याने तो प्रसाद समजून गेला. घरी गेला आणि ते अभंग वाचले. 11 अभंगामध्ये तो इतका काही विद्वान झाला की तोच कोंडिबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पुराण सांगायला नियुक्त झाला. आणि नारळ अवांतर प्रयोजन फोडून पाहिलं तर काय, पत्र्याचं दुसऱ्या दिवशी स्लॅबचं काम काढलं त्याने. कशाचा लाभ, फक्त विश्वासाचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. अशी असणारी संतांनी सांगितलेल्या साधन मार्गावरती आपली अफाट श्रद्धा हीच आपल्याला आपल्या जीवनामधून तारून नेणारी आहे. आणि असाच संदेश जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या सेवेला घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांच्या संगे. करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. आतापर्यंत तुम्हाला काही त्रास द्याला नाही, पण आता एक त्रास द्यावा वाटतो. एकदा मनमोकळेपणाने हात वर करा. मला बरंच लांबचं दिसतं बरं का, अगदी अंधारात जरी कोणी बसलेलं असलं तरी मला दिसतं. हा, एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान
आपुला विश्वास अंगाला रस आवडीचा झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्मा गुरुवर्य बाबा आणि सर्व गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. बोलावया पुरे माझे वाचा काही तुका म्हणे पायी ठाव द्यावा ज्ञानेश्वर तुका म्हणे बुडी बांधून दगड तुका म्हणे बुडे 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 बांधून दगड देते काय कोण देते काय कोण दावयाचे करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास येथे काय कोड बांधायाचे तेथे काय कोड बांधायाचे करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास करावा जतन आपुला विश्वास अंगाला रस आवडीचा अंगाला रस आवडीचा आवडीचा रस आवडीचा अंगाला रस अंगाला रस आवडीचा अंगाला रस अंगाला रस आवडीचा करावा जतन